विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पर्वते आणि पर्वतरांगा यांवरील प्रश्न अभ्यासले होते. या व्हिडिओमध्ये आपण पर्वतीय प्रदेशातील जीवन यावर काही प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला. पर्वतीय प्रदेशात लोकांची घरे कशी असतात? ए. सपाट छप्पराची, बी. उतार असलेल्या छप्पराची, सी. गवताची झोपडी, डी. फक्त मातीची. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उतार असलेल्या छप्पराची. प्रश्न क्रमांक 2. पर्वतीय भागातील घरांना उताराचे छप्पर का असते? पर्याय आहेत. ए. जास्त ऊब मिळवण्यासाठी, बी. घर मोठे दिसावे म्हणून, सी. पाऊस व बर्फ सहज खाली घसरावा म्हणून, डी. सजावटीसाठी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पाऊस व बर्फ सहज खाली घसरावा म्हणून. प्रश्न क्रमांक 3. पर्वतीय प्रदेशात हिवाळ्यात लोक कोणते कपडे घालतात? पर्याय आहेत. ए. सुती कपडे, बी. लोकरीचे उबदार कपडे, सी. रेशमी कपडे, डी. पावसाळी कपडे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लोकरीचे उबदार कपडे. प्रश्न क्रमांक 4. पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणता व्यवसाय अधिक केला जातो? ए. मासेमारी, बी. मीठ निर्मिती, सी. समुद्रातील व्यापार, डी. फळबाग शेती. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. फळबाग शेती. प्रश्न क्रमांक 5. पर्वतीय भागात खालीलपैकी कोणते फळ मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते? ए. नारळ, बी. सफरचंद, सी. खजूर, डी. केळी. तर पर्वतीय भागामध्ये सफरचंद मोठ्या प्रमाणावर पिकवले जाते. म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सफरचंद. प्रश्न क्रमांक 6. पर्वतीय प्रदेशात प्रवासासाठी खालीलपैकी कोणता प्राणी वापरला जातो? ए. उंट, बी. हत्ती, सी. मगर, डी. याक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. याक. प्रश्न क्रमांक 7. पर्वतीय भागात रस्ते कसे असतात? ए. सरळ व रुंद, बी. वळणदार व चढ उताराचे, सी. फक्त मातीचे, डी. समुद्राखालील. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वळणदार व चढ उताराचे. प्रश्न 8. पर्वतीय प्रदेशात हिवाळ्यात कोणती समस्या जास्त उद्भवते? ए. पूर, बी. समुद्राची भरती, सी. वाळूचे वादळ, डी. हिमवर्षावामुळे वाहतूक अडथळा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. हिमवर्षावामुळे वाहतूक अडथळा. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी पर्वतीय प्रदेशातील वाहतुकीचे साधन कोणते असू शकते? ए. रोपवे, बी. जहाज, सी. पाणबुडी, डी. ड्राम. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. रोपवे. प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए. पर्वतीय प्रदेशात लोक लोकरीचे कपडे वापरतात, बी. पर्वतीय भागात नेहमी हवामान उष्ण असते, सी. पर्वतीय भागात नारळाची शेती सर्वाधिक होते, डी. पर्वतीय प्रदेशात सर्व रस्ते सरळ असतात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पर्वतीय प्रदेशात लोक लोकरीचे कपडे वापरतात. प्रश्न क्रमांक 11. पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणता प्राणी आढळतो? ए. याक, बी. उंट, सी. मगर, डी. डॉल्फिन. योग्य उत्तर आहे ए. याक. प्रश्न क्रमांक 12. हिमालयीन प्रदेशात खालीलपैकी कोणता प्राणी आढळतो? ए. हिमबिबट्या, बी. नीलगाय, सी. गेंडा, डी. सिंह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हिमबिबट्या. प्रश्न क्रमांक 13. पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते झाड मोठ्या प्रमाणावर आढळते? ए. नारळ, बी. देवदार, सी. खजूर, डी. बांबू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. देवदार. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणते झाड हिमालयीन प्रदेशात आढळते? ए. देवदार, बी. सागवान, सी. नारळ, डी. ताड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. देवदार. प्रश्न क्रमांक 15.
पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते फूल प्रसिद्ध आहे? ए. कमळ, बी. गुलाब, सी. ब्रह्मकमळ, डी. सूर्यफूल. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ब्रह्मकमळ. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणता प्राणी जाड लोकरमुळे थंड प्रदेशात सहज राहू शकतो? पर्याय आहे ए. गाढव, बी. उंट, सी. घोडा, डी. याक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. याक. प्रश्न क्रमांक 17. व्हॅली ऑफ फ्लावर्स म्हणजेच फुलांची दरी कोणत्या राज्यात आहे? ए. हिमाचल प्रदेश, बी. उत्तराखंड, सी. सिक्कीम, डी. जम्मू आणि काश्मीर. योग्य उत्तर आहे बी. उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 18. पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींचे एक वैशिष्ट्य कोणते? ए. थंडी सहन करण्याची क्षमता, बी. फक्त वाळवंटात वाढतात, सी. खाऱ्या पाण्यात वाढतात, डी. समुद्रकिनारी वाढतात. योग्य उत्तर आहे ए. थंडी सहन करण्याची क्षमता पर्वतीय प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये असते. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती प्राणी आणि प्रदेश यांची जोडी बरोबर आहे? ए. डॉल्फिन पर्वतीय प्रदेशात आढळतात, बी. उंट हिमालयात आढळतात, सी. मगर पर्वतीय प्रदेशात आढळतात, डी. याक पर्वतीय प्रदेशात आढळतात. योग्य जोडी आहे डी. याक पर्वतीय प्रदेशात आढळतात. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए. देवदार हे पर्वतीय प्रदेशातील झाड आहे, बी. नारळाचे झाड हिमालयात मोठ्या प्रमाणावर आढळते, सी. याक हा वाळवंटातील प्राणी आहे, डी. ब्रह्मकमळ समुद्रकिनारी उगवते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. देवदार हे पर्वतीय प्रदेशातील झाड आहे. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. आणखी प्रश्न हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर नक्की करा.